नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. सोलापूर शहराचा पाणी प्रश्न बनला गंभीर. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती. पाण्याचे योग्य नियोजन करण्याची होतीये मागणी. शहरातील हद्दवाढ भागात ड्रेनेजच्या सांडपाण्याचा प्रश्न आला ऐरणीवर. सांडपाणी नागरिकांच्या घरात शिरल्याने मिळते रोगराईला आमंत्रण. पालिका प्रशासनाचे होते दुर्लक्ष. अश्लील व्हिडिओ पाहण्यास अल्पवयीन मुलीला केली जबरदस्ती. आरोपी विरुद्ध विनयभंगासह लैंगिक छळाचा गुन्हा दाखल. आणि टायर फुटून क्रुझर पलटी झाल्याने 3 महिला मजूर जागीच ठार. सांगोला तालुक्यात घडली दुर्दैवी घटना. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. सोलापूर शहरात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू असून भर उन्हाळ्यात पाण्यासाठी मैलोनमैल चालत जाऊन पाणी आणावं लागत असल्याचं दिसून येत आहे. सोलापूर शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. महापालिका प्रशासनाच्या वतीने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे अपेक्षित असताना तसे होताना दिसत नाही. त्यामुळे शहराच्या पाणी पुरवठ्याच्या टप्प्यात वाढ करण्यात आली आहे. 5 ते 6 दिवसांनंतर पाणी पुरवठा होत असल्याने पाणी साठवणूक करणे नागरिकांना अवघड बनले आहे. दरम्यान एकीकडे पाण्याचा टप्पा वाढला आहे तर दुसरीकडे पाणी मिळवण्यासाठी देखील नागरिकांची भटकंती सुरू असून भर उन्हाळ्यात पाण्यासाठी मैलोनमैल चालत जाऊन पाणी आणावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. महिला, मुली आणि वयोवृद्ध व्यक्तींसाठी पाणी आणणे जिकिरीचे बनले आहे. सोलापूर शहरातील राहुल गांधी नगर झोपडपट्टी भागात ड्रेनेजच्या सांडपाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सांडपाणी नागरिकांच्या घरात शिरल्याने रोगराईला आमंत्रण मिळत आहे. सोलापूर शहरातील विविध भागांमध्ये ड्रेनेजच्या सांडपाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पिण्याच्या पाण्यानंतर ड्रेनेजच्या सांडपाण्याचा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. नवीन ड्रेनेज चेंबरची लाईन विविध भागांमध्ये टाकून देखील चेंबर ओव्हरफ्लो होऊन नागरिकांच्या घरांमध्ये सांडपाणी शिरल्याने रोगराईला आमंत्रण मिळत असल्याचे चित्र आहे. मुस्लिम पाच्छापेठ, राहुल गांधी नगर झोपडपट्टी परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांना सांडपाण्याचा अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. नवीन ड्रेनेज चेंबर लाईन टाकून देखील वारंवार चेंबर ओव्हरफ्लो होत आहे. त्यामुळे सर्वत्र अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरत आहे. अशा अवस्थेत नागरिक दिवस काढत असून आबाल तसेच वयोवृद्ध नागरिकांना रोगराईला सामोरे जावे लागत आहे. पिण्याचे पाणी तसेच सांडपाणी एकत्र होत असल्याने रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. याकडे महापालिका प्रशासन अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांचे सातत्याने दुर्लक्ष होताना दिसत आहे, अशी खंत स्थानिक रहिवासी महिलांनी व्यक्त केली. दरम्यान पावसाळ्यापूर्वीच सांडपाण्याचा प्रश्न डोके वर काढत असल्याने पावसाळ्यामध्ये काय अवस्था असेल असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. झोपड़पट्टी में रहती हूँ मैं. हमारे यहाँ पर हमारे घर, ये हमारा घर है जहाँ यहाँ पर क्या है, जो डेनिस का बीच में काम हो गया था, काम हो के 1 साल हो रहा. 1 साल जाके सिर्फ 3 महीने ये डेनिस अच्छी चली सो है. फिर वहाँ से जो पानी रिवर्स आ रहा ना तो घर के अंदर घुस रहा, लोगों के घर के अंदर घुस रहा. अगर बोले ना किसी को भी जाके तो गटार वाले आते थोड़ा ऊपरा ऊपरी काटते और जाते. जब बोलेंगे ना उनको काढ़ो बोल के तो क्या बोलते कि बाप के नौकर है क्या, हम क्यों काटना, अरे हम काटते तो. हालांकि कोई भी ऐसा आके चुप नहीं काटता. कोई भी आंदे हर घर से 50-100 रुपए उनको एक घर से मिलते हैं. हालांकि कोई भी गटार नहीं काटता. यहाँ की हमारी माँ है जो शहनाज मोहम्मद सलीम तारकश, ये भी जो गिर के झगड़े हो गए ना तो लोग ऐसा क्या बोलते कि अरे पानी आता साफ करना नहीं क्या, वो बोलना नहीं क्या बोलते. लोग गली में हमारे से किरकिरी बहुत करने लगे. आते जाते कोई भी आता जाता कि हमारे को बोल के जाता. कोई भी ऐसा गटर साफ नहीं करता. देखो खाली आते वोट के सामने इसको डालो उसको डालो कर को बोलते, पर कोई भी गटार साफ नहीं करता. हालांकि गली में हर वक्त रोजाना झगड़े होते. कल बारिश की वजह से घर के अंदर सब पानी गया. सोलापूरकरांसाठी मनोरंजनाचे उत्कृष्ट माध्यम म्हणून संतोष वॉटर पार्कची निर्मिती केली असून याचा उद्घाटन सोहळा सोमवारी होणार असल्याची माहिती सुनील बाबानगरे यांनी दिली आहे.
सोलापूर जिल्ह्यात सुप्रसिद्ध असलेले सोलापूर अक्कलकोट रोडवरील वळसंगवाडा यांनी सोलापूरकरांसाठी मनोरंजनाचे उत्कृष्ट माध्यम म्हणून फंटूश वॉटर पार्कची निर्मिती केली असून याचा उद्घाटन सोहळा सोमवार दिनांक 13 मे रोजी सायंकाळी 6 वाजता अफजलपूर मठाचे मठाधिपती श्री शब्र विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात त्यांच्या हस्ते माजी आमदार विश्वनाथ चाकोते, यशराज कन्स्ट्रक्शन सोलापूरचे यश डोंगरे, वळसंगचे सरपंच जगदीश अंटत, माजी सरपंच श्रीशैल दुधगी, महाराष्ट्र बँकेचे झोनल मॅनेजर संजीव कुमार, वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल संगले, आर्किटेक्चर संतोष भंडारे आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती संचालक सुनील बाबानगरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. नमस्कार, मी सुनील बाबानगरे, वळसंगवाड्याचे मालक बोलतो. आम्ही नव्याने वळसंगवाडा प्रस्तुत एक फंटूस या नावाने वॉटर पार्क उद्या उद्घाटन ठेवलेले आहे. ह्या फंटूस वॉटर पार्क लोकांच्या अपेक्षेप्रमाणे आपण बनवलेले आहे आणि फंटूस वॉटर पार्कमध्ये रेन डान्स आहे, मल्टीलँड राईड्स आहे आणि प्लेग्राऊंड इक्विपमेंट आहे आणि बाकीचे इतर गोष्टी त्याच्यामध्ये आहे. लोकांचा जे काही आपल्याला आतापर्यंत लाभलेले आशीर्वादामुळे वळसंगवाडा एवढे मोठी एक नावाजलेले हॉटेल अक्कलकोट सोलापूर रोडवर झालेले आहे. वळसंगवाडा टोटल 3 प्रकार फेजमध्ये आम्ही चालू केलो. स्टार्टिंग वळसंगवाडाची 2013 ते आता 2024पर्यंत प्रवास सुरू होता. पहिला फेजमध्ये रेस्टॉरंट, AC डायनिंग हॉल आणि भारतीय बैठक जेवण असं प्रकार आहे. दुसरा फेजमध्ये आहे तो पार्टी लॉन आणि यात्री निवास आहे आणि आता जे उद्घाटन आहे तिसरा फेजची फंटूस या नावाने वॉटर पार्क निर्मिती केलेले आहे. ह्याच्यामधलं आजूबाजू गावातील लोकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि लॉनमध्ये वगैरे लग्नकार, मुंजकार आणि डोहाळा कार्यक्रम सर्व व्यवस्थित आणि रिजनेबल रेटमध्ये आम्ही करून देत असतो आणि ह्याच्या आजूबाजूचं 35 गावातील आपल्याला चांगली प्रतिसाद आहे आणि अजून आपल्याकडे आता वॉटर पार्कची एवढं निर्मिती झालं, अधिक आपल्याला अजून ग्राहकांची वाढ होईल, हे एवढं सांगून मी म्हणतो. वॉटर पार्कचे काय चार्जेस असतील? वॉटर पार्कची चार्जेस बघा, जे हाफ तिकीट आहे 3.5 फूटपर्यंत, 3.5 फूटपर्यंत त्यांना आम्ही 400 रुपये ठेवलेले आहे आणि त्याचं पुढील जे आहे ते 600 रुपये. त्याच्यामध्ये नाश्ता, जेवण आणि वॉटर पार्क असं सगळं राहील. या वॉटर पार्कमध्ये रेन डान्स, मल्टी स्लाइड्स, बुल राईड्स, बाईक राईड्स यांसह अनेक मनोरंजनात्मक सोयी सुविधा असणार असून सुसज्ज असलेल्या वॉटर पार्कचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. या पत्रकार परिषदेस बमलिंग चिट्टे उपस्थित होते. क्रुझरचा टायर फुटून पलटी झाल्याने 3 महिला मजूर गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना सांगोला जत या मार्गावरील सोनंद गावाजवळ घडली. भरधाव वेगात जाणाऱ्या जीपचा टायर फुटून पलटी झाल्याने 3 महिला मजूर गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाल्या. याच अपघातात जीपमधील 9 जण जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी सांगोला जत या मार्गावरील सोनंद गावाजवळ घडली. दरम्यान सकाळी बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथील 14 महिला या पंढरपूर तालुक्यातील पाचेगाव येथील द्राक्षबागेत काम करण्यासाठी जात होत्या. दरम्यान जत ते सांगोला रोडवर जीपच्या डाव्या बाजूचे पाठीमागील चाक फुटल्याने जीप पलटी झाली. पलटी झाल्याने जीपमधील महिला या बाहेर फेकल्या गेल्या. त्यामुळे 3 महिलांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत 9 महिला जखमी झाल्या असून दोघींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मिरजला हलवले आहे. मृत व जखमी महिला या बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील बळोगरी व ममलाद या 2 गावातील असल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघाताची माहिती मिळताच सांगोला तालुका पोलिसांनी घटनास्थळाला भेट देत जखमींना उपचारासाठी हलवण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने मोठी मदत केली. मुलाच्या हरविलेल्या मोबाईल संबंधी विचारणा केल्याने रागाच्या भरात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी युवकावर सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मुलाच्या हरवलेल्या मोबाईल संबंधी विचारपूस केल्याच्या कारणावरून भारत भडंगे यांच्या डोक्यात लाकडाने प्रहार करून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. ही घटना देगावातील साठेनगरात गुरुवारी सकाळी घडली. या प्रकरणी दाखल फिर्यादीनुसार सलगरवस्ती पोलिसांनी स्वप्नील सुहास सावंत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. दरम्यान याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी:
देगाव साठेनगरातील रहिवासी अशोक भारत भडंगे यांचा मोबाईल हरवला होता. या हरवलेल्या मोबाईल संबंधी भारत भडंगे यांनी स्वप्नीलकडे विचारपूस केली. त्यावर स्वप्नील सावंत याने भारत भडंगे यांना शिवीगाळ करून त्यांचा जीव घेण्याच्या उद्देशाने डोक्यात लाकडाने मारहाण केली. त्यात ते जबर जखमी झाले. या प्रकरणी जखमीचा मुलगा अशोक भडंगे याने सलगरवस्ती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार स्वप्नील सुहास सावंत याच्या विरुद्ध भारतीय दंडविधान 307/504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. सहाय्यक पोलीस निरीक्षक वालकोळी या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत. हॉस्पिटलमध्ये उभारून मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाहण्यास जबरदस्ती करणाऱ्या रोमिओला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. हॉस्पिटलमध्ये पेशंट म्हणून येऊन काउंटरच्या बाजूला बसलेल्या एका रोमिओनं अल्पवयीन बालिकेला स्वतः जवळच्या मोबाईलमधील अश्लील व्हिडिओ पाहण्याची जबरदस्ती केली. आरडाओरडा झाल्यानं तो पळाला. मात्र वाहतूक पोलिसांच्या मदतीने त्याला पकडण्यात आले. अहमद जकेरिया मोहम्मद अयूब शेख वय 25 राहणार व्यापारी सिद्धेश्वर पेठ सोलापूर असे आरोपीचे नाव आहे. शहरातील एका हॉस्पिटलमध्ये सायंकाळच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. फिर्यादीमध्ये म्हटले आहे की यातील अल्पवयीन फिर्यादीच्या बहिणीची मैत्रीण शहरातील एका हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कामास आहे. फिर्यादी रिसेप्शन काउंटर जवळ अभ्यास करत बसलेली होती. सायंकाळी 6च्या सुमारास हॉस्पिटलमध्ये दाखवायचे आहे असा बहाणा करून एक तरुण आला. त्याने पीडितेला विचारणा करत डॉक्टर सायंकाळी 7 वाजता येतात म्हणून सांगितले. पीडितेने त्याला सांगूनही तेथेच तो थांबला आणि आपल्या मोबाईलमधील व्हिडिओ पाहण्यास त्याने जबरदस्ती केली. काही क्षणातच पीडितेला अश्लील व्हिडिओ असल्याचे लक्षात आले. तरी नमूद आरोपी तो पाहण्यासाठी जबरदस्ती करत होता. दरम्यान फिर्यादी बालिकेने बहिणीची मैत्रीण असलेल्या नर्सला ओरडून बोलावून घेतले. घाबरून सदरची माहिती सांगितली. तातडीने नर्सने बाहेर येऊन चौकातल्या वाहतूक पोलिसांच्या मदतीने नमूद रोमिओला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. जेलरोड पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दिली. आरोपी विरुद्ध विनयभंगासह लैंगिक छळाचा गुन्हा नोंदवला. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योत्स्ना भांबिष्टे या करत आहेत. जेलरोड पोलिसांनी पीडित फिर्यादीचा जबाब नोंदवून पेशंट म्हणून आलेल्या नमूद रोमिओकडून मोबाईल जप्त केला. तपासानंतर शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली. सोलापूरच्या न्यायालयात उभे केले. त्याला मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडी देण्याचा आदेश दिला. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा वेळ झाली आहे ठळक बातम्यांची. सोलापूर शहराचा पाणी प्रश्न बनला गंभीर. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती. पाण्याचे योग्य नियोजन करण्याची होतीये मागणी. शहरातील हद्दवाढ भागात ड्रेनेजच्या सांडपाण्याचा प्रश्न आला ऐरणीवर. सांडपाणी नागरिकांच्या घरात शिरल्याने मिळते रोगराईला आमंत्रण. पालिका प्रशासनाचे होते दुर्लक्ष. अश्लील व्हिडिओ पाहण्यास अल्पवयीन मुलीला केली जबरदस्ती. आरोपी विरुद्ध विनयभंगासह लैंगिक छळाचा गुन्हा दाखल. आणि टायर फुटून क्रुझर पलटी झाल्याने 3 महिला मजूर जागीच ठार. सांगोला तालुक्यात घडली दुर्दैवी घटना. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींचा आढावा घेत रहा आणि पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.